राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम हरि जय राम हरि जय राम जय जय राम हरि जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी
हरी जय जय राम हरी जय जय राम मॉनिटर बंद झाले काही हे बंद झालं वाटतंय पाठीमागचा आवाज येतोय याचा आवाजच येत नाही देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे तिने विना जीवा सुख नोय तिने विना जीवा सुख नोय हे रती माईके दुःखाची जन हे रती माईके दुःखाची जनिती हे रती माईके दुःखाची जनते हे रती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंत्य अवसान नाही आदि अंत्य अवसानी नाही आदि अंत्य अवसानी अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया लावी मना अभिषेक गोविंदाचे लावी मना अभिषेक गोविंदाचे लावी मना अभिषेक गोविंदाचे हे रती माईके दुःखाची जनिते हे रती माईके दुःखाची जनिते हे रती माईके दुःखाची जनते हे रती माईके दुःखाची जनिते नाही आदि अंत्य अवसान नाही आदि अंत्य अवसानी नाही आदि अंत्य अवसान तुका म्हणे एका मरणची सरे एका मरणेची सरे तुका म्हणे एका मरणची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे किरती मागे उत्तमची उरे किरती मागे उत्तमची उरे किरती मागे हे रती माईके दुःखाची जनिते हे माईके दुःखाची जनिती हे रती माईके दुःखाची जनिते हे माईके दुःखाची जनिती नाही आदि अंत्य अवसानी आई आदि अंत्य अवसान आई आदि अंत्य अवसान ठोपार कुमार जय डोबार कुमार जय जय ठोपार कुमार जय डोबार कुमार जय जय ठोपार कुमार जय डोबार कुमार जय ठोपार कुमार डोबार जय कुमार ठोपार कुमार डोबार कुमार आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक
नाही आदि अंती अवसाने नाही आदि अंती नाही आदि अंती अवसाने ये माई के दुखाची जनते ये रतिवाई के दुखाची टाळी वाजवा विठ्ठल 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 गाडी वाजवा भजन करा सगळ्यांनी विठ्ठल 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 कुंडली कबरदारी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज ब्रह्म एकनाथ महाराज शक्ती मुक्ताबाई की जय श्री गजानन महाराज की जय भगवान की जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नव्हे हेरती माईके दुःखाची जनिते नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुली आयसे लावी मना पिसे गोविंदाचे हेरती माईके दुःखाची जनिते नाही आदि अंती अवसान तुका मने एका मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे हेरती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान समचरण सरोजम सांद्रणीलाबुदाभम जगनलित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधनं कंजनेत्रं सदैदवलहसं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतासिया दुसरे चरण संतासिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतासिया 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 कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास राजा कृपा झाले कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमः परमहंसा स्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्तजन मानस निवासाय श्रीरामचंद्राय ध्येयं सदा परिभव गणमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषित करा नवनीरदाभा पितांबरा गरुडबिंब फलाधरुष्टात्
पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। सीतानाथ समारंभा श्रीरामानन्दार्य मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे श्रीगुरुपरम्परा। कृपाळु उद्धार माझा ज्ञानेश्वर कृपाळु उद्धार माझा ज्ञानेश्वर कृपाळु उद्धार माझा ज्ञानेश्वर कृपाळु उद्धार माझा ज्ञानेश्वर कृपाळु माझा ज्ञानेश्वर कृपाळु उद्धार माझा ज्ञानेश्वर कृपाळु उद्धार माझा ज्ञानेश्वर कृपाळु उद्धार माझा ज्ञानेश्वर हो दया नमस्कार वारंवार दया नमस्कार विचार न पाया कुळाचा विचार दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार न पाया कुळाचा विचार न पाया कुळाचा विचार ओम नमो करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तिने विन जीवा सुख नवे हेरती माईके दुःखाची जनीती नाही आधी अंती अवसानी। प्रस्तुत चिंतनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा उत्कृष्ट असा प्रसिद्ध असणारा अभंग त्या ठिकाणी सेवेकरता घेतला। विठ्ठल विठ्ठल अभंगाचा प्रतिपादित विषय जर आपण त्या ठिकाणी बघितला तर तुकोबरायाने या अभंगामधून गोड असं वर्णन केलं। जन्माला आलेल्या जीवाला अत्यंतिक गरज आहे ती सुखाची आणि ज्या जीवाला सुखाची गरज आहे त्याला जर त्या ठिकाणी सुख हवं असेल प्राप्त जर सुख त्या ठिकाणी करायचं असेल तर साधन सांगितलं त्याच्याकरता देवाला आपलंसं करावं लागेल। कोणता देव तो एक देव आपला करावा लागेल। आपुला तो एक देव करुणी घ्यावा काय होईल तेने विन जीवा सुख नवे का हो त्याला जर आपण त्या ठिकाणी आपलंसं केलं नाही त्याचा जर आपण स्वीकार केला नाही परिणाम काय होईल। अहो सांगितलं त्याला जर सोडलं तर बाकीच्या गोष्टी काय ए रती माईके दुःखाची जनिती बाकीच्या गोष्टी काय आहे तर बाकीच्या गोष्टी दुःखाला जन्माला घालणाऱ्या गोष्टी आहेत। त्याच्यामुळे एर गोष्टी काय आहे तर दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी। शब्दर बाबा कुठे आपले शब्दर बाबा वर व्हावर आहे हॅलो हॅलो त्यात झालं काय तुम्हाला सांगू का इकडच्या बाजूला पुरुष मंडळी पाहिजे होती बस बैठक जरा चुकली आपली कारण जास्त सहभाग महिला मंडळीचा असतो कार्यक्रमाला आणि त्यांना जागा जास्त ठेवायला पाहिजे होती त्याच्यामुळे त्याला जागा भेटली कमी आता ते पलीकडच्या कोपऱ्यात जायला तयार नाही म्हणून एवढा सगळा दांगोडा चालू आहे। विठ्ठल त्याच्यामुळे तुम्ही तिकडे तेर गोष्टी त्या ठिकाणी दुःखाला जन्माला घालणाऱ्या आहे दुःख उत्पन्न करणाऱ्या आहे त्या प्राप्त करताना सुद्धा आणि सोडताना सुद्धा नाही आधी अंती अवसान। त्यांनी आधीही कधी त्या ठिकाणी सुख दिलं नाही आणि नंतरही देणार नाहीत महाराज। मग
जर कदाचित तुम्ही त्या भगवंताला आपलंसं केलं, त्याचा परिणाम असा होतो, अविनाश करी आपुली आजैसे, तो अविनाशी असणारा भगवान परमात्मा तुम्हाला सुद्धा अविनाशी बनवू शकतो. पण तो तसा अविनाशी बनवणार नाही तुम्हाला. त्याच्यासाठी काय करावं लागेल? लावी मना पिसे गोविंदाचे, त्याचं वेळ स्वतःला लावून घ्यावं लागेल. त्यावेळेला तुम्हाला अविनाशी पद प्राप्त करता येईल. का हो महाराज, हे अविनाशी पदाच्या गोष्टी तुम्ही इथपर्यंत जाऊन पोहोचलात ते कराव्या लागतील. आणि जर कदाचित आम्ही या गोष्टी केल्या नाही तर, केल्या जर तुम्ही या गोष्टी नाही, तसे तरी तुम्ही मरणारच आहे. परमार्थ करून सुद्धा तुम्ही तरी मरणारच आहे. मग परमार्थ करून जर त्या ठिकाणी मरणार असेल, तसेही जर तुम्ही त्या ठिकाणी मरणार असेल आणि कसंही जर पाहिलं आणि एक दिवस मरणारच असेल, तर त्याच्यापेक्षा असं मरणं, तो का म्हणे एका मरणची सरे, मग मरायचंच जर आहे तर उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती करून त्या ठिकाणी उरावं. कीर्ती करून जर शिल्लक उरण्याचं त्या ठिकाणी साधन काय असेल? तापुला तो एक देव करुणी घ्यावा, ते निविन जीवा सुख नव्हे, असा अभंगाचा सरळ सरळ भाव आहे. विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ आपण बघितला. विस्तृतपणे विवेचन करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार असा. पुण्य पावन आणि पवित्र असणारे हे आपलं देऊळझरी नगरी, आणि या देऊळझरी नगरीच्या अंतर्गत आपल्या तालुक्याचं असणारं आपलं त्या ठिकाणी आराध्य गुरुवर्य, परमपूजनीय प्रातस्मरणीय सोनवणी गुरुजी, गुरुजींच्या माध्यमातून उभा राहिलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा फिरती पौर्णिमा, फिरती चतुर्थी उपक्रम, आणि त्या उपक्रम अंतर्गत आपल्या गावाला मिळालेलं नारळ, आणि त्या नारळाच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांच्या वतीनं, तालुक्यातील सर्व वारकऱ्यांच्या वतीनं मला मिळालेलं हे त्या ठिकाणी कीर्तनाचं निमंत्रण, आणि त्या निमंत्रणाला अनुसरून तुमची सर्वांची घडलेली सेवा आज त्या ठिकाणी प्रतिपादित करायची आहे. विठ्ठल प्रतिपादित करीत असताना नयन मनोहर असणारा सोहळा तुमच्या गावानं साजरा केला. कार्यक्रम भरपूर होतात, होत नाही अशातला भाग नाही. गावागावात कार्यक्रम चालू आहे, दैदिप्यमान असे असणारे कार्यक्रम आहे. पैशानं सुद्धा मोठमोठाले कार्यक्रम आहेत. लोक काही समजत नाही आजकाल पैशाला. 2 तास बाबा कीर्तनाच्या उद्देशाने येतो, 1 तास बोलतो, 51,000 रुपये नेतो बाबा. कोण नेतो मी ते नाही सांगत, तुम्हाला पाठ आहे सगळ्यांना. पण एवढे पैसे नेल्याच्या नंतर त्या गावाला जेवढा आनंद मिळणार नाही, तेवढा आनंद आज तुम्ही 2 तासात प्राप्त करतात. पुण्याई कुणाची? तर आमच्या गुरुजीची पुण्याई आहे. आदरणीय गुरुजीच्या मार्गदर्शनानं हा समग्र तालुका एका छत्रछायेखाली आला. वारकऱ्यांच्या विचारात त्या ठिकाणी तुम्ही प्रवाहाला लागलेत. एवढा गौरव वाटतो. म्हणजे एखाद्या गोष्टीची स्तुती दिसण्यासारखं असली तर केलीच पाहिजे. उगाच आव आणून स्तुती करण्यात अर्थ नाही बाबा. हो, सोपं नसतं. घरातले सदस्य सांभाळता नाही येत तुम्हाला. घरातले, आपल्या घरातली जरा परिस्थिती बघा. आपण जसे तसे आपले भाऊ नाही. आपला भाऊ तसा आहे तसे त्या ठिकाणाची त्या विचाराचे बाप नाही. आमच्या कथेमध्ये पोरगा आज वाजवायला आहे. पोरगा जेवताना रडत होता. त्याला विचारलं, दादा का रडतो रे? रडायलाच लागलं. तरी पण त्याला विचारलं, दुःख सांग ना काय तुझं? त्याच्या बापानं घरी कापूस विकला, त्यातले 50,000 रुपये दारूमध्ये खर्च केले. पोरगा कथेमध्ये वाजवायला आहे आणि बाप घरी दारू प्यायला आहे. जसा मुलगा असेल तसा बाप असेलच, याची शाश्वती देता येत नाही. कुटुंब परिवार सांभाळताना त्या ठिकाणी आपली त्या पंचायत होऊ शकते. मग लक्षपूर्वक ऐका. या तालुक्यातल्या गावागावातला वारकरी या ठिकाणी उभा केला फक्त एका विचारानं, तो आदरणीय गुरुजींच्या विचारानं. म्हणून आदर्श आहे, समाजानं आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि असे महात्मे पुन्हा पुन्हा जन्माला येत नसतात. आपल्याला गुरुजींचं सानिध्य सामिप्य प्राप्त झालं. गुरुजींच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करतो. विठाला अनिल भाऊ, की देवाला आपलंसं करायचं. कोणत्या देवाला आपलंसं करायचं? बरं त्या देवाला आपलंसं केल्यानं फरक काय पडणार आहे? गरज सुखाची आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव जो आहे, त्या जीवानं संसार प्रारंभ केला. मुळात इथं जन्माला येणं हा एक संसार आहे. हा एक संसार आहे. आणि संसार हे त्या ठिकाणी निसर्गाचं चक्र सुद्धा आहे आणि प्रकृतीचा व्यवहार आहे. उपजे ते नासे, नाशिले ते पुनिरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रम. साधन शोधलंय ते म्हणजे संसाराचं. आता मुळात हा संसार असा आहे, आपण सगळेजण त्याच्यामध्ये सुख शोधतोय. संसारामध्ये सुख नाही, त्याला प्रमाण आहे बरं का. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे. बाबाला किती गरज सुखाची आहे. सुख शोधण्याचं साधन बदलून टाकलं, आम्ही संसारामध्ये प्रवेश केला. आता या संसारामध्ये आपण सुख शोधतोय. इथं सुख नाहीये, याच्या मुळामध्ये दुःखच आहे, याच्या त्या ठिकाणी अंतामध्ये दुःखच आहे. दुःखानं हा सगळा बरबटलेला आहे, पूर्ण हा दुःखानं भरलेला आहे. दुःखमय असणाऱ्या संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न आहे, मार्गच चुकीचा आहे.
संतांनी सांगितलं राहा ना तुम्ही संसारामध्ये. आली या संसारा उठा वेग करा, आली या संसारा उठा वेग करा, आली या संसारा उठा वेग करा, आली या संसारा उठा वेग करा. शरण जाऊ तारा पांडुरंगा, शरण जाऊ तारा पांडुरंगा. हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे. शरण जाऊ तारा पांडुरंगा, शरण पांडुरंगा. देह एकाचे धन कुबेराचे, देह एकाचे धन कुबेराचे. संतांनी सांगितलं आलेत ना संसारामध्ये, फक्त एक काम करा, उठा आणि वेगानं उठा. उठून काय करा, शरण जा उदारा पांडुरंगा. अहो तो उदार पांडुरंग आहे, त्या पांडुरंगाला तुम्ही शरण जा. अहो त्याला जर शरण गेले नाही तर तुम्ही मिळवलेलं शरीर असू द्या का पैसे असू द्या, हे दोन्ही तुमचे नाही. कोणाचे? देह हे काळाचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे? काय हो आपली इथं काही नाही राजा, आपलं काहीच नाही. जर विचार आपण इथं केला तर इथं आपलं काही नाही. लक्षात आलं? आपण सगळेचे सगळे फक्त या ठिकाणी भ्रम निर्माण करायला लागलो. मी आहे म्हणून चालू आहे. तुला डोक्यात फक्त गोळे हा, तुला समज झाला की तू आहे म्हणून चालू आहे. तू नसला तर अजून चांगलं जोरात चालणार आहे, कारण हा समाज आहे. अहो लेकराची आई गेल्याच्या नंतर 13वं झाल्यावर ज्या वेळेला त्याला दुधाची भूक पूर्ण होते त्यावेळेला ते आईला सुद्धा विसरतं. इथलं सत्य आहे, हा संसारातला नियम आहे राजा. मग इथं आपण आलो ना, इथं आल्याच्या नंतर तुम्ही लोकांच्या प्रत्येक माणसांच्या मानसिकता बघा. कोणालाही विचारा तुम्ही काय हवंय तुम्हाला. प्रत्येकाला एका गोष्टीची अपेक्षा आहे, आम्हाला सुख हवंय, आम्हाला सुख हवंय, आम्हाला सुख हवंय. कोणाला विचारा तुम्ही. अहो साधं लहान लेकरू जर आईनं कडेवर नेऊन मंदिरात नेलं ना, बळजबरी मुंडकं दाबते ती देवाच्या पायथ्यावर त्याचं, आणि देवाला म्हणा मला काय म्हणतात तुम्ही, सुखाचं ठेव. सुखाचं ठेव. म्हणजे लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत अत्यंतिक गरज सुखाची आहे. तुकोबारायनं पाहिलं या लोकांना जर सगळ्यांना सुख हवं असेल मग एक काम करू ना, सुख वेगळं थोडी आहे. जर सुख तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे असेल तर त्याच्याकरता तुम्हाला देव लागेल. मग तुकोबरायला असं वाटलं हे जर सगळे सुखाचेच हापापलेले मंडळी यांच्याकडे आपण देव घेऊन जावा. तुकोबरायनं देव घेतला. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसोनी. अहो डोक्यावर घेतले तुकोबरायनं देव, आणि देव घेऊन गल्लीनं भाजीपाल्यासारखे निघाले. या समाजानं काय उत्तर दिलं? देवाना लागे, देवाना लागे, देवाना लागे, देवाना लागे, देवाना लागे, देवाना लगे, देवाना लगे, देवाना लगे. साठवणीचे रुंदले जागे, साठवणीचे रुंदले जागे, साठवणीचे रुंदले जागे, देवाना लागे, देवाना लागे, हो देवाना लागे, देवाना लागे. साठवणीचे रुंदले जागे, साठवणीचे साठवणीचे रुंदले जागे, देवाना लगे, देवाना लगे, देवाना लगे, देवाना लगे, देवाना लगे. काय म्हणले तुकोबराय? ज्या वेळेला देव घेऊन समाजामध्ये तुकोबरायनं डोक्यावर घेतले देव, घरोघर गेले, लोकांपर्यंत पोहोचले. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसुनी. याच समाजाने उत्तर दिलं बाबा तुकोबरायला. ओ तुकोबराय, तुमचे देव घरी घेऊन जा म्हटले. घरी का? देव न लगे, देव न लगे, आम्हाला नाही लागत म्हणले देव. मग तुकोबरायनं सांगितलं का तुम्हाला जर देव लागत नाही तर सुख, म्हणले वा वा सुख तर लागणारच आहे. मग जर सुख तुम्हाला अपेक्षित असेल तर तुकोबरायनं सांगितलं यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला सुख मिळणार नाही. तुम्ही जगात शोधून पहा, जगात तुम्ही कुठेही शोधा, त्या ठिकाणी तुम्हाला याच्या बिगर सुखाची प्राप्ती होणार नाही. सुख मिळणार आहे? मिळणारच नाही. तुम्ही आवड निवड लोकांची पहा, प्रत्येक माणसाची आवड बघा. मला जे आवडतं ते तुम्हाला आवडत नाही, जे तुम्हाला आवडतं ते यांना आवडत नाही, जे यांना आवडते ते यांना आवडत नाही. आवडी भिन्न भिन्न आहेत जगामध्ये, पण एक आवड सगळ्यांची समान आहे. लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला जे आवडतं ते मला आवडेल असं नाही. कदाचित एखाद्याला तंबाखू आवडत असेल ती दुसऱ्याला आवडेलच असं नाही. काही काही माणसाला तर उलट, सकाळी उठल्या उठल्या तंबाखू लागते.
बाकीचे टायमाला लागो ना लागो पण सकाळी लागते. मी एकाला विचारलं का सकाळीच का लागते, ते म्हणले होतच नाही. याच्या करता तंबाखू लागते. विठाला विठाला काहीला तंबाखूच्या व्यतिरिक्त होतच नाही. लक्षात आलं ना? काय केलं बिडी बिगर होत नाही. या असे गणित ठरलेले काही काही. पण तोच धूर एखाद्याच्या शेजारी जर काढला गुरुजी तर तो धूर एखाद्याला सहन होत नाही. का कोणी बिडी ओढतंय का इथं? म्हणजे मी तुम्हाला असं नाही विचारते, इथं प्रश्न केला. जर एखाद्याला बिडी सहन झाली नाही तर दुसरीकडचा धूर सुद्धा त्याला सहन होत नाही. आवड भिन्न भिन्न आहे. जे त्यांना आवडतं हे यांना आवडत नाही. बरं मला एक सांगा, व्यसन समजा काहीला आवडतं काहीला आवडत नाही असा भाग आहे. कीर्तन सगळ्यालाच आवडतं असं म्हणता येईल का? आता तुम्हाला सांगू का, एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम तुमच्या गावात तुम्ही आयोजित केला, तुम्ही नारळ घेतलंय आणि गावाला दैदिप्यमान त्या ठिकाणी सजवलंय. आम्ही आल्यापासून पाहतोय, अर्ध्या रस्त्यापासून रांगोळ्या आहे तुमच्या गावात इथपर्यंत. आता हे सगळ्याला आवडलं असेल का? काही काही 2 जण गप्पा मारत असेल. 8 लोक आहे रे, आता हे डोकं उठवणं आपलं. म्हणजे भजन कीर्तन सगळ्याला आवडेलच असं आहे का? आवड भिन्न झाली. हो ऐका, परत जर या जगामध्ये तुम्ही म्हणाल की महाराज तुम्ही म्हणतात या आवडी भिन्न भिन्न झाल्या, पैसे सगळ्या जगाला आवडतात, पैसे सगळ्याला आवडतात. कोण आहे बरं असं त्याला पैसा आवडत नाही? पण याला अपवाद आहे महाराज. या जगामध्ये संत महात्मे असे होऊन गेले. अहो दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्याच पडे. हो त्या तुमच्या तिकडं ठेवा. तुकोबरायकडं छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा घेऊन गेले होते कीर्तनामध्ये. माझे तुकोबा या धर्माचं रक्षण करण्याकरता समाजात फिरताय, गावागावात जातायत, लोकांचे विचार बदलवण्याचं कार्य तुकोबराय करतायत. तुकोबराय हे सगळं कार्य करत असताना संसाराची वाताहत झाली माझ्या तुकोबाची. हे छत्रपतींना कळालं. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी काही हिरे चांदी नाणीचे त्या ठिकाणी ताटं भरलीत. कीर्तनात येऊन बसले छत्रपती, समोर बसले. ज्यावेळेला विठोबा रखमाईचं भजन झालं बाबा, त्यावेळेला तुकोबरायच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी माळा घातली छत्रपती शिवाजी महाराजांनी. या अखंड हिंदुस्थानाचा जानता राजा छत्रपती तुकोबरायच्या गळ्यामध्ये माळा घातल्याच्या नंतर ज्यावेळेला खाली बसले, ताट उघडलं, पडदा काढला ताटावरचा. राजे त्या ठिकाणी तुकोबाला म्हणतात, महाराज एवढं सगळं काम तुम्ही करत असताना संसाराकडे कानाडोळा केलात तुम्ही. तुमच्या लेकरांची अवस्था खराब आहे. अहो तुमच्या पत्नीची अवस्था सुद्धा खराब आहे. तुम्ही संसाराकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष केलंय. तुमचा संसार जर असा दुर्लक्षित झाला आणि परत जर तुम्ही पाठीमागे फिरून पाहिलं तर आमच्या धर्माचं नुकसान होणार आहे. त्याच्यामुळं त्याला थोडा हातभार म्हणून आम्ही तरी काय देऊ शकतो, म्हणून हे थोडंसं घ्या. त्यावेळेला तुकोबरायने उच्चारलेले शब्द आहे. काय म्हणतात तुकोबराय महाराज? आम्ही तेने सुखे मना विठ्ठल विठ्ठल मोके, मना विठ्ठल विठ्ठल मोके, मना विठ्ठल विठ्ठल मोके. आम्ही तेने सुखे मना विठ्ठल विठ्ठल मोके, विठ्ठल विठ्ठल मोके, मना विठ्ठल विठ्ठल मोके. ते मज मृत्यू के समान, वित्त धन ते मज मृत्यू के समान. तुकोबराय महाराज छत्रपतींना म्हणतात, राजे तुम्हाला असं वाटत असेल की या पैशानं आम्हाला सुख मिळणार आहे? या आमच्या नजरेत पैसे नाहीच आहे महाराज. हे काय आहे? ही माती आहे माती. हे म्हणण्याचं सामर्थ्य कोणात आहे? हे संतात आहे फक्त. आपल्याला म्हणतील का माझ्या कीर्तनात आणून पहा बरं कोणा ताट भरून पैसे. जर रुपये वापस द्यालात मला म्हणा विठाला विठाला. मला जे आवडतं ते संताला आवडेलच याची शाश्वती देता येत नाही. आवड भिन्न भिन्न झाली. दुसरी गोष्ट, बायको सगळ्याला आवडते बरोबर? बायको सगळ्याला आवडते का? ते म्हणाल आम्हाला अनुभवच नाही तर प्रश्न विचारण्यात अर्थच काय?
बायको सगळ्यांना आवडते असं जर त्या ठिकाणी सगळ्यांचं हो म्हणणं असेल की हो बायको आम्हाला सगळ्याला आवडते, तर रामदास स्वामी आहे. रामदास स्वामी सगळ्यांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन असणारे संत आहे आणि विशेष म्हणजे गुरु आहे. कोणाचे? छत्रपती शिवाजी महाराजांचेच गुरु आहेत. रामदास स्वामी ज्या वेळेला लग्न मंडपामध्ये आलेन बोहल्यावर उभे राहिले लग्नासाठी, देवबापा हा सगळा दृष्टांत सगळ्यांना माहिती आहे. हात जोडले रामदास स्वामींनी आणि मंगल अष्टक बोलायला सुरुवात झाली. आता सावध सावधान होईजे. अहो सावधान शब्द ऐकल्याबरोबर रामदास स्वामींनी सांगितलं ते पडदा खाली घ्या पाहिजे. ते असतं ना मध्ये काय अंतरपाठ, तो बाजूला करा म्हणले. म्हणले कसं काय? म्हणले देवबाप्पानं सावधान कसं काय म्हटलं ते पहिले विचारू द्या. कारण सावधान शब्द कुठं असतो? धोक्याच्या ठिकाणी. हा, जिथं धोका आहे तिथं. तुमच्या गावात ट्रान्सफॉर्मर आहे का? ते डीपी मोबाईलची डीपी नाही. नवरा बायकोत भांडणं झाले होते कडाक्याचे. मी घरी गेलो, चहा पाण्याचा विषय होता. तो म्हणे बाबा आले चहा ठेव. चहाच आला नाही घरातून. मी म्हणलं चला जाई, ताईची काही तब्येत खराब असेल. तब्येत नाही खराब झाली म्हणे. म्हणलं मग तिचा फोटो डीपीला ठेवला नाही म्हणून ती माझ्यावर राग भरेली म्हणे. ती बी एक डीपी आहे. हा त्या डीपी आहे. म्हणलं एवढं मोठं बॅनर छापून आणि तुमच्या गावात द्या ना तिचा फोटो डीपीला लावू. ते म्हणले ती डीपी नाही महाराज, मोबाईलमध्ये डीपी. ती डीपी जी आहे डीपी तिथे सावधान लिहिलेलं आहे. कशा करता? हाय व्होल्टेज 15,000 व्होल्टेज. धक्का लावाल तर सांगायला पण उरणार नाही. याचा अर्थ सावधान. जिथं धोक्याचं वळण आहे तिथं लिहिलेलं आहे बाबा काय? सावधान. वळण धोक्याचं आहे. जर गाडीचा कंट्रोल वेग केला नाही तर जाण्याची शक्यता आहे. एखादा पूल छोटा असेल, नदीला पाणी वाहत असेल, तिथं बोर्ड लावलेला असतो सावधान. पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये. सावधान केलंय तुम्हाला. कशासाठी? जिथं तुम्हाला धोका आहे त्याच्यासाठी. रामदास स्वामीनं पाहिलं 100% जर सावधान म्हणत असेल तर याच्यात धोका आहे. धोका आहे का? बरं आहे. हा, धोक्यामुळे इतके धोक्यात आले म्हणून शांत बसले. बाबा हे न झालेल्या पोरायला जर आपण म्हणलं ना याने घेतले बघ करून, आपल्याला म्हणते आता धोका आहे. पण त्याला स्पर्श केल्याशिवाय धोका कळत नाही. सगळ्यांनी आपण धोका पाहिला. त्याचं कारण आहे महाराज, तो संसार आहे. तिथं भांड्याला भांडं घासल्या जाणार आणि भांड्याला भांडं लागलं तर त्याचा आवाज होणार आहे. लक्षपूर्वक ऐका. बायको महाराजाची असू द्या का बायको सर्वसाधारण लोकांची असू द्या, बायको ती बायकोच असते. काही फरक नसतो. 1700 रुपयाचा शर्ट घेऊन गेलो मी एक दिवस घरी. शर्टाचं कापड कितीचं? 1700 रुपयाचं. आम्हाला वाटलं आम्हीच लोकांना लयच त्या ठिकाणी ज्ञान शिकवतो. बायको आम्हाला शिकवती घरी. 1700चं कापड नेलं. बायकोने ते पाहिलं. म्हणले का कितीला आणलं कापड? म्हणलं 1700 रुपयाला. पाहू द्या भारी. म्हणजे 300 रुपयाला सांगितलं मी तिला. खोटं बोललो मी तिला. म्हणलं कसं आहे उगाच ती म्हणाल किंवा तुम्हाला चांगले 1700, 1800 रुपयाचे कपडे, आम्हाला जीव नाही का असं म्हणल्यापेक्षा मी खोटं बोललो. म्हणलं बा वाद शांततेत मिटून टाकावा. तिला शर्ट दाखवलं. तिने पाहिलं. ते चांगलं आहे म्हणले. बरं भेटलं तुम्हाला? म्हणलं हो. ती म्हणे ती आणा इकडे 300 रुपये घ्या. ते राहू द्या माझ्या भावाला. आपणच हुशार आहे असं नाही. धोका आहे महाराज हा. तुम्ही धोका देण्याचा प्रयत्न केला, पुढे धोका आहे. रामदास स्वामीने ओळखलं याच्यामध्ये धोका आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, रामदास स्वामीने परत लग्न केलं नाही. याचा अर्थ असा आहे, जगाला जरी त्या ठिकाणी बायको प्रिय वाटत असेल, संत त्याला अपवाद आहे. म्हणजे आवड भिन्न भिन्न झाली. जे तुम्हाला आम्हाला आवडतं ते संताला आवडतं असं नाही. मुलं तुम्हाला आम्हाला आवडतात, मुलगा झाला पाहिजे याच्याकरता आपण अट्टहास करतो. वाटेल त्या ठिकाणी ट्रीटमेंट नाना परीच्या करतो. जर मुलगा झाला नाही, कुळाला वंशाला दिवा आला नाही तर आपण किती कुटाने करतो बाबा. अनंत प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. म्हणून सगळ्यांनाच मुलगा आवडतो असं नाही. तुम्हाला अहिल्याबाई होळकरांचं चरित्र माहिती असेल. अहिल्याबाई होळकरांना स्वतःचा मुलगा स्वतःच्या हाताने मारला होता. का? अहो जर हा मुलगा मी त्या ठिकाणी जिवंत ठेवला तर आम्ही मिळवलेली पुण्य इथं सोडाच, परंतु याच्यामुळे 42 पिढ्या त्या ठिकाणी नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ असा आहे, तुम्हा आम्हाला जर मुलगा आवडत असेल तर तसा त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांना तो आवडत नव्हता. आवड भिन्न भिन्न आहे. विठाला विठाला आवड भिन्न झाली. तुकोबारायानं सगळ्या जगात फिरून पाहिलं, सगळ्या लोकांची आवड भिन्न भिन्न होती. मग शेवटी तुकोबारायानं सगळ्यांनाच एकच सामायिक प्रश्न विचारला. का हो सुख आवडतं का बरं तुम्हाला? सुख? ते म्हणले तर
सुख तर प्रत्येकाला गरजेचं आहे. अहो सुख लहानाला गरजेचं आहे, मोठ्याला गरजेचं आहे, म्हाताऱ्याला गरजेचं आहे, श्रीमंताला गरजेचं आहे, गरीबाला गरजेचं आहे. प्रत्येक जण सुखासाठी अट्टहास करतो. आम्हाला ते सुख मिळावं अशी प्रत्येकाला गरज आहे. तुकोबारायानं सांगितलं मग तुम्हाला जर सुखाची गरज आहे देव घ्या ना. ते म्हणले तुमचा जीव तुमच्याजवळ ठेवा, आम्हाला फक्त सुख द्या. तुकोबारायानं सांगितलं याच्यात बदल करता येणार नाही. जसं एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. अहो जसं सुख पाहिजे असेल तर देवाची अत्यंतिक गरज आहे. तुम्हाला जर घरात प्रकाश पाहिजे असेल तर दिव्याची अत्यंतिक गरज आहे. तुम्हाला जर घरात गोडी पाहिजे असेल तर साखरेची अत्यंतिक गरज आहे. हे एकमेकाच्या हृदयामध्ये आहे. मग तुकोबारायानं प्रश्न केला, तुम्ही म्हणता प्रकाश हवाय पण दिवा आमच्या घरात नको. जसं प्रकाश बाजूला करून दिवा त्या ठिकाणी वेगळा करता येणार नाही, जशी गोडी बाजूला करून साखर वेगळी करता येणार नाही, तसं सुख जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी एकच करावं लागेल, अभंगाचं. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. असं बारीक म्हणलं की ते बरं ऐकू जरा. तुम्ही सगळेच भीड आहे की मग काहीच नाही जमत. हा नाही सगळंच भारी, खरंच भारी. काय एखाद्या गोष्टीचा अपवाद असेल, आपण संताचे जर एवढे प्रमाण देत असेल कधी हे प्रमाण पण विसरायला नको ना. दगडाच्या टाळा मधुनी गायले टाळ नव्हते तुकोबारायाचे काळात, टाळ नव्हते पण भजन बंद नव्हतं. दगड वाजवली त्यांनी. दगड वाजवायची गरज आहे का आता? नाही. दगडे वाजवावर आले आता, पण दगड वाजवण्याची गरज नाही. समजण्याचा भाग आहे. ज्यांना भजन हे प्रमाण कळालंच नाही ते लोक वाजवण्याच्या स्थितीमध्ये आज, बरं का. आणि साधनं किती साधनं आहे. पूर्वीचे जे कीर्तनकार आहे, आता गुरुजींना अनुभव असेल किंवा ही जुनी मंडळी आहेत, बाबा हे बसलेले आहेत. तुम्ही बैलगाड्याने गेले बाबा कीर्तनाला, बरोबर आहे की नाही. रस्ते सुद्धा नव्हते तुम्हाला. अहो आम्ही आज 4 चाकीमध्ये फिरायला लागलो. मग एखाद्या वेळेला काही कमी शिवाय असेल तर आपण त्या गोष्टीला भागवलं पाहिजे, निभावलं पाहिजे. फक्त दुःख तुम्हाला हे वाटत असेल एवढं चांगलं केलं आणि इतक्याहूनच गेलं, बरोबर आहे की नाही. तुम्हाला सलत असतील त्या गोष्टी गावकऱ्यांना, काही अडचण नाही. जे आहे ते बरं आहे. ऐका, सुख त्या ठिकाणी तुकोबारायाने सांगितलं. सुखच लागत असेल ना मग देवाला आपलंसं करा. प्रश्न पडतो परत, देवाला आपलंसं करायचं हे खरं आहे का? पण देव कोणता आपलासा करा? देव कमी आहे आपल्याकडं. किती आहे देव?
तेहतीस कोटी देवचामुंडा देवचामुंडा अष्टकोटी भैरव रे 41 कोटी तर इथंच झाले. मग या 41 कोटीमध्ये देव आपला करावं कोणता? आता सगळ्याला सुखाची अत्यंत गरज आहे बाबा, पण देव ज्याला जो पटला त्यानं तो देव उचलला. पहा बरं का, ज्याला असं वाटलं मी महादेवाचा भक्त आहे त्यानं महादेव उचलला. गेला सोमवारी मंदिरात महादेव नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय. कुणाला त्या ठिकाणी अनादी अंबिका भगवती, कुणाला देवी आवडते, कुणी देवीची साधना प्रारंभ केली. ऐका बरं का, कुणी प्रभू रामचंद्राच्या चंद्राच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी झालं, कुणी गणपती बाप्पाच्या सेवेमध्ये रत झालं. ज्याच्या त्याच्या पद्धतीने देवाचे मार्ग बदलून टाकले बरं का. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. अहो ज्याला ज्याला जसे जसे देव सापडले तसे तसे देव आपले करण्याचा प्रयत्न केला. पण इथं तुकोबरायानं शब्द कोणत्याच देवाचा वापरला. श्रीमद भागवतामध्ये भागवताची वंदना करत असताना त्या ठिकाणी श्लोक आला, सत्यम परम धीमही, सत्याची वंदना केली. देवाचं नाव घेतलं का. शिवमहापुराण जर उचललं तर शंकराची त्या ठिकाणी महाराज वंदना केली जाते. गणेश पुराण उचललं तर गणपती बाप्पाची, देवी पुराण जर त्या ठिकाणी उचललं तर देवीची वंदना आहे. ब्रह्मपुराण उचललं तर ब्रह्मदेवाची आहे, कुर्मपुराण उचललं तर कुर्माची आहेत, अहो नारद पुराण उचललं तर नारदाची वंदना आहे. परंतु श्रीमद भागवतामध्ये व्यासदेवांनी जी वंदना केली ते वंदना फक्त सत्यम परम धीमही एवढं करून त्या ठिकाणी थांबवलं. याचा अर्थ या जगात नित्य असणारा एकच आहे आणि तो भगवंत आहे. तुकोबरायाने सुद्धा तुम्हाला कुठलं नाव सांगितलं नाही. कोणता सांगितला? एक सांगितला. मग तो एक कोणता उचलाता? जो नित्य आहे, जो अनादी आहे, तो आज आहे, काल आहे, उद्या सुद्धा राहणार आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तो हा देवाचाही देव बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव. बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, पंढरीराव, पंढरीराव. हा देवाचाही देव बळिया माझा पंढरीराव. हो तो पंढरीत असणारा एक, पण संबोधन केलंच नाही. संबोधन नाही केलं. लक्षपूर्वक ऐका. आपण 35-36 गावची मंडळी आज एकत्र या ठिकाणी सगळेजण देवाचे भक्त आहेत आणि तुम्ही जर भक्त नसते तर इथपर्यंत आले नसते. सगळेजण भजणारे आहेत, संतांनी दिलेल्या मार्गावरती चालणारे आहेत, संतावरच्या शब्दावरती विश्वास असणारे म्हणूनच आले ना. या महाराजाला पाहायला आले का तुम्ही? नाही नाही नाही. लक्षपूर्वक ऐका. महाराजांच्या अंगावरती परिधान केलेला हा जो पोशाख आहे, हा पोशाख वारकरी संप्रदायाचा आहे. निश्चितच हा संत विचाराचा पोशाख आहे. म्हणून या पोशाखाला पाहून आले तुम्ही. याच्यातला कोण आहे त्याला नाही पाहिलं. लक्षात येत आहे ना याच्यात? कारण याच्यात लय घुसले काही काही. आता अहो एखाद्याला एखाद्या गावातला सप्ता मिळाला तर तो म्हणतो लय मोठं गाबडं भेटलं मला आज. अशा विचाराचे लोक इथं जन्माला आले. किती मोठी शोकांतिका आहे. कुठे घेऊन बसले याला? जरा ध्यान करून ऐका. तुम्ही पण सगळे सावध व्हा. तुकोबराय अहो संतांनी पण सांगितलं सावध झालो सावध झालो. गरजेचं आहे बरं का. जेव्हा कुणी कुठून उठायला लागलो, वाळूची टिपर बंद झाली चालली महाराज. तिकडं जमलं नाही बा. हप्ते लय झाले तिकडचे. थैली घेऊन आपण निघलो ना. हे कुलांगार आपल्याला विचारतं कसं काय धंदा? मस्त झालं बा तुमचं. मला जमायला पाहिजे होतं. इतकं सोपं आहे का ते? धंदे जर याला म्हणून तुम्ही त्या ठिकाणी पाहत असेल, तुम्ही कसले आले माणसराजा? परमार्थ नावाची एक गोष्ट आहे तुमच्या जीवनामध्ये. नित्य नियम एक संतांना घालून दिलेला आहे. नित्य नियम नामी त्रिपाणी दुर्लभ लक्ष्मी. साधना लागल ना बाबा, साधना लागल ना. हे एवढे जे आतडे जमा होईपर्यंत गायन करतात उगत झाले काय? त्याच्या पाठीमागे काहीतरी तप असेल ना. ही वाजवणारी मंडळी आहे, त्यांच्या हाताला घट्टे पडलेले आहे. जरा यांचा पूर्व इतिहास शोधा. आळंदीमध्ये या लोकांनी वास्तव्य केलं ना तर लोकांच्या घरातले कुटके मागून आणले त्यांनी. ज्या दिवशी आपली मधुकेरी मिळाली नाही त्या दिवशी यांनी वाळेल कुटके खाल्लेले. पाण्यात भिजवले या लेकरांनी कुटके. त्यावेळेला हे महाराज झाले. आता उठ सुटकोनी महाराज व्हायला लागले. याचं बाळ घे, त्याचे टिपण घे, त्याचं तिकडचं घे, कमरा आवळण कीर्तनाला उभे राहा. सोप खरं एक बाबा आहे. माफी मागून बोलतो मी थोडक्यामध्ये तुम्हाला. तुम्ही उच्च विचाराचे त्या ठिकाणी महात्मे आहात. हा जर विचार आपण त्या ठिकाणी घेऊन जात असेल थोडं गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे परमार्थाकडे. लोकांनी धंदा बनवला याला. धंदा
आणि हे तुम्ही पण शोधा जरा. तुम्ही बी नुसते कपडे टकाटक पाहिले की तुम्ही म्हणता लयच भारी महाराज राजा. कपड्याला काय पाहते तुम्ही? काही काहीचे कडक इस्त्रीचे कपडे मागा 1000 लफडे पण कपडे. नाही खरं आहे ना, हे खोटं नाही. हे गुरुजी ऐका, एवढी फसगत झाली राजा, याच्याकरता फोडून काढलं मुक्ताबाईने. बरं का, मुक्ताईनं ज्ञानोबरायला उपदेश करताना सांगितलं की संत कोण, साधू कोण याची जाणीव ठेवा. ज्ञानोबा जरा तुम्ही आतमध्ये झोपडी लावून बंद केलीत आणि तुम्ही जगापासून वेगळं केलं स्वतःला. तुमचं नुकसान नाही ज्ञानोबा याच्यामध्ये, नुकसान या समाजाचं. हा समाज तुमच्याकरता त्या ठिकाणी वाट पाहतोय. तुम्ही जर त्या ठिकाणी स्वतःला साधू म्हणत असाल तर हा फक्त तुमचा वरचा रंग आहे, वरचा रंग आहे. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, ज्याला म्हणून हे साधू. हो जगी विटंबना बाजू. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केले कामे, ज्याला म्हणून हे साधू. जगी विटंबना बाजू. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणून हे साधू. हो जगी विटंबना बाधू. भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणून हे साधू. जगी विटंबना बाधू. काम क्रोध अवघे सारा ताटे उघडा ज्ञानेश्वरा. नुसत्या वरच्या रंगावर नका जाऊ ज्ञानोबा. बरं का, गिरी गवारे कशासाठी रागे पुरविली पाठी. अहो जर तुम्ही स्वतःला संन्याशी म्हणून, साधू म्हणून जर डोंगरात जाऊन तपश्चर्या करत असेल आणि हा कामक्रोध जर सोबत घेऊन जात असेल, त्याला काय साधू म्हणायचं नाही. तुम्ही जर गुहेमध्ये जाऊन तपश्चर्या प्रारंभ केली आणि काम जर तसाच जर जिवंत असेल, अर्थ नाही याला. बरं का, ऐसा नसावा संन्याशी परमार्थाचा होय दोषी. अहो हा परमार्थ दूषित झालाय ज्ञानोबा यानं. म्हणून वरी भगवा झाला नामे, अंतरी वंश केला कामे, त्याला म्हणून वे साधू जगी विटंबना बाधू. अहो ही विटंबना आहे. समाज इकडे पाहून जगत असतो राजा. एखादा जर त्या ठिकाणी तुमचा इंजिनियर भ्रष्ट झाला, 4-2 पुलं कोसळतील, 2-4 बिल्डिंगी पडतील, हे ध्यानात ठेवा. एक इंजिनियर भ्रष्ट झाला तर, एक शिक्षक जर भ्रष्ट झाला तर त्याच्या दारातली असणारी ती पिढी जी आहे तेवढी पिढी बर्बाद होईल. एक शिक्षक भ्रष्ट झाला तर, एखादा डॉक्टर जर भ्रष्ट झाला ना तर काही पेशंट अकाली त्या ठिकाणी मृत्यू पावतील. पण एक साधू जर भ्रष्ट झाला तर समाज त्या ठिकाणी महाराज बिघडल्याशिवाय राहणार नाही. एवढी सामर्थ्य आणि एवढी ताकद त्या ठिकाणी साधूच्या शब्दात आणि साधूच्या वागण्यात आहे. विठाला जबाबदारीने त्या ठिकाणी वागलं पाहिजे. जबाबदारीने हे कपडे अंगावरती घातले पाहिजे. हे जर अंगावर असेल ना आमच्या, तर थोड्या काही जबाबदारी आमच्या पण आहे. त्या पद्धतीचं वर्तन आपलं असलं पाहिजे. लक्षपूर्वक आहे का, सोपं नाही आहे. गुरुजीनं जबाबदारी घेतली आहे म्हणून हा समाज उभा आहे. बरोबर आहे. आदर्श या गोष्टीचा आम्हाला वाटतो. पंढरपूरच्या वारीला सगळा समाज जातो, पण देऊळ झरी त्या ठिकाणी कुंभार झरीची दिंडी ज्या वेळेला मधल्या मार्गाने जाते, या मंडळीचे फोटो आहे, यूट्यूब चॅनल आहे कुठलं तरी, ते कुठलं आहे, धर्मसंकीर्तन. हा, वारकरी धर्मसंकीर्तन नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवरती आम्ही ते पाहतो. काय शिस्त आहे लोकांची, काय पद्धत आहे चालण्याची. एवढ्या सगळ्या गोष्टी कोणीतरी पावलं त्या अगोदर टाकलेली आहेत. कुणाचे पावलं आहे? गुरुजीची पावलं आहे. मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते, त्यांचं बोट धरून फक्त आपल्याला चालणं आहे. आता मला सांगा, यांच्याच मार्गामध्ये एखादं कुलांगार जर घुसलं तर हे सगळे भ्रष्ट नाही होणार आहे? हा, पित्त नावाची एक गोष्ट आहे. पित्त नावाची जर पित्त त्या मांसाहाराच्या याच्यामध्ये जर फुटलं तर ती अख्खी वस्तू बेकाम होते असं म्हणतात. काही काही हे बी प्रश्न करतील, पुन्हा यायला कसं काय माहिती नाही, शंका आहे यायला कसं काय माहिती. हे शहाण्यांच्या तोंडातले ऐकलेले शब्द आहेत.
आता इथं ते वाच्यता आपण करायला नाही पाहिजे, परंतु तुम्हाला स्पष्ट करून देण्याकरता तेवढं सांगावंच लागेल. छोटी गोष्ट जर फुटली तर ती गोष्ट बर्बाद करण्याचं ताकद तेवढ्या एका छोट्या गोष्टीमध्ये असते. म्हणून छोट्या छोट्या गोष्टी सांभाळणं गरजेचं आहे आपल्याला. ऐका, देव कोणता एक करावं त्या ठिकाणी तुम्ही म्हणलात तुकोबर आहे. 33 कोटी देव त्या ठिकाणी चामुंड आहे आणि 8 कोटी भैरव आहे. याच्यापैकी आपला कोणता करावा म्हणून सुख त्यांना मिळालं आम्हाला प्राप्त होईल. आता मला एक गोष्ट सांगा, हे सगळे देव काही झालेले, काही केलेले, काही बनलेले अशातले देव आहे, पण एक देव कोणता? लक्षपूर्वक ऐका. देव इथं एकच आहे. जगाची उत्पत्ती तोच करतो, पालनही तोच करतो, संहाराकडे तोच घेऊन जातो. मग एवढ्या सगळ्या क्रिया जर तोच करत असेल, त्याचे हे अंग विभाग वेगळे वेगळे कसे हो? मुळात जर पाहिलं तर भगवंत इथं सर्वकडे व्यापलेला तोच आहे. थोडं पुढं पुढं सारखा बरं मंडळी, थोडं पुढं पुढं सारखं. एकूण जागा इकडे येऊ द्या ना काही. इकडून जागा इकडे इकडे सारखा थोडंसं. विठाला विठाला एक काम करा, इथले सगळे उठवा, या फुलावर येऊन बसू द्या त्यांना. येऊ द्या येऊ द्या येऊ द्या, उठा सगळे सगळे उठा. हीच जागा आहे बघा. नाहीतर तुम्ही इकडे इकडे सारखा बरं बाबा, सारखा सारखा सारखा. तसं जर पाहिलं तर हे सगळं जग देवमय आहे. विठ्ठल जळी तळी भरला, रीता ठावडा हिरला किंवा सर्वाशीच्या हमरदी सन्य विष्णू, प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं अस्तित्व आहे. जर विचार केला तर जीव आणि देव या दोन गोष्टी वेगळ्या नाहीच. भगवंत स्वतः गीतेमध्ये सांगतात, ममेव अंश जीवलोके जीवभूतो सनातन. हा जीवच मुळात त्या ठिकाणी माझा अंश आहे. लक्षपूर्वक ऐका. जसा समुद्र आणि समुद्रातून काढलेला एक थेंब, दोघांचे तत्व एकच आहे. तर विज्ञानाच्या भाषेने तुम्ही पाहिलं तर त्याच्यात एकच तत्व दोन्हीमध्ये, H2O. ध्यानात आलं ना, ही संज्ञा आहे पाण्याची. अख्खा समुद्र सुद्धा H2O नच भरलेला आहे आणि एक थेंब सुद्धा त्याच तत्वानं भरलेला आहे. पण जी ताकद त्या समुद्रामध्ये, ती ताकद त्या थेंबात आहे का? तसंच आहे आपलं. भगवान परमात्मा हा व्यापक रूपाचा आहे आणि आपण त्या ठिकाणी त्याच्यातला एक अंश आहे, तो आपण बाजूला झालो. आता अंश बाजूला देवापासून झाला आणि अंश देवापासून बाजूला झाला, याला पंच तन्मात्रा आणि 5 तत्वांनी वेढलं, याला हा नरदेह प्राप्त झाला. ध्यानपूर्वक ऐका. आणि म्हणून हा दुःखामध्ये ग्रासल्या गेला. का? स्वतःला जीव पण आलं, त्याला जीव पण आलं, देव पण विसरला, म्हणून दुःखानं त्या ठिकाणी भरभटल्या गेला. लक्षपूर्वक ऐका. जर विचार जर केला बाबा तर हे दोन्ही एकच आहे, पण याला तत्व कळालं नाही. पण ध्यान देऊन ऐका. श्रीमद भागवतामध्ये एक दृष्टांत गोड आलेला आहे, तेवढा फक्त चिंतनानं ऐका, कीर्तन संपून जाईल आपलं. तो दृष्टांत मला तुम्हाला सांगायचा आहे. जीव आणि देव 2 मित्र होते. नारदानं प्राचीनभर ही नावाच्या राजाला सांगितलेली गोष्ट आहे. इथं जाणते लोक आहेत, सगळे मंडळी सगळे जाणकार लोक आहेत. प्राचीनभर ही नावाचा राजा असाच त्या ठिकाणी द्वंद्वामध्ये अडकला होता. नारदाची भेट झाली. नारदानं त्या ठिकाणी प्राचीनभर ही राजाला सांगितलं, राजा तू या द्वंद्वामध्ये अडकू नकोस. जीव देव ह्या गोष्टी वेगळ्या नाहीये. मी तुला एक उदाहरण सांगतो, फक्त ध्यान देऊन ऐक. नारदानं सांगितलं ध्यान देऊन ऐकायचं, तुम्ही सुद्धा ध्यान देऊन ऐका. 2 मित्र होते, 2. त्याच्यातल्या एका मित्राचं नाव होतं अविज्ञात आणि एका मित्राचं नाव होतं पुरंजन. ऐकायला येतंय ना? ऐकतायत ना तुम्ही सगळे? एक मित्र होता अविज्ञात, दुसरा मित्र होता पुरंजन. पुरंजनानं सांगितलं की आपण चल ना तीर्थयात्रा करायला जाऊ. अविज्ञातनं सांगितलं तुला जायचं असेल तू जा, मी नाही येत, पण चाललास ना लवकर वापस ये. अविज्ञात त्या ठिकाणी जागेवर थांबला आणि हा जो पुरंजन होता, हा पुरंजन तीर्थयात्रा करायला निघाला. एका एका शहराची तीर्थयात्रा करत 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 त्या ठिकाणी महाराज तो पुढे जातोय. हे शहर झालं, ते शहर, ते शहर झालं, ते शहर, ते शहर झालं, ते शहर. महाराज लाखो शहरं त्यानं त्या ठिकाणी पालथी घातली, पण मनाला शांतता मिळेल असं एकही शहर भेटलं नाही. शेवटी आता वापस जाणार, कारण अविज्ञातनं सांगितलेलं आहे तीर्थयात्रा लवकर पूर्ण कर, लवकर वापस ये. आता तो माझी वाट पाहत असेल म्हणून आपण जायला पाहिजे. पुढे गेल्याच्या नंतर त्याला शेवटी एक शहर नजराला पडलं. एवढ्या शहराची यात्रा करू, आपण परत फिरू. म्हणून ते शहर त्यानं पाहिलं. त्या शहराला इतकी सुंदर तटबंदी होती, एवढं सुंदर सजवलेलं होतं शहर. त्या सर्व शहराला अशी बाहेरून तटबंदी होती. प्रत्येक त्या ठिकाणी असणाऱ्या तटाला 9 दरवाजे होते. एका दरवाजातून त्यानं आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर पाहिलं तर त्या नगरामध्ये गेल्या गेल्या एक वैभव त्याला दिसलं. एक वैभवशाली स्त्री त्या नगरात येत होती. एवढं वैभव होतं तिचं. इकडून 5 सैनिक, इकडून 5 सैनिक, पुढे एक सेनापती चालायचा, मध्ये दिमाखामध्ये ती चालायची. आता ती चालली आहे. चालता चालता याचं लक्ष तिच्यावरती पडलं. तिने याला पाहिलं आणि यानं त्याला पाहिलं. पुरंजनानं त्या महाराणीला पाहिलं. यानं हात जोडले, विचारलं तुम्ही कोण? तिने सांगितलं या नगराची मी महाराणी आहे.
आता तिनं विचारलं तुम्ही कोण? त्यानं सांगितलं मी पुरंजन आहे, तीर्थयात्रा करायला आलो, या शहर मला आवडलं म्हणून याच्यात प्रवेश केला. म्हणले आला? म्हणले हो. बरं लग्न झालंय तुमचं? त्यानं सांगितलं नाही. त्यानं विचारलं तुमचं झालंय? महाराणीनं सांगितलं लग्न माझंही झालं नाही. मग दोघांचंही लग्न झालं नाही. विचार ठरला आणि दोघांचं लग्न झालं, पुरंजनाचं आणि त्या महाराणीचं. आता आपल्याकडे सरळ सरळ गोष्ट आहे, महाराजाचं लग्न झालं की महाराजाची बायको महाराजी, डॉक्टरचं झालं की डॉक्टरीन, मास्तरचं झालं की मास्तरीन, पाकवाजाचं झालं की पाकवाजीन, असं नाही म्हणता येणार ना. चौबदाराचं झालं की चौबदारी, नाही जमणार ते नाही. पण मग हे सरळ सरळ आहे. आता पुरंजनाचं लग्न झालं, बायको आली, नाव झालं पुरंजनी. आता हा पुरंजन ती पुरंजनी, दोघांचा विवाह झाला. आता दोघांचा संसार सुखात चालायला लागला. हा तिथं तिच्या सोबत राहायला लागला. राहता राहता ती जसं म्हणायची तसंच तो करायचा. जशी पुरंजनी म्हणायची तसा पुरंजन वागायचा. आजही तसंच आहे. आज कसं आहे? आजही असंच आहे ना. सप्ताहाची बैठक बसली, पंगत घेता का? तो म्हणतो मी घरून येतो. इट सांगायला काय अडचण आहे तुला? घरी मेक आहे त्याची, मेक, तिथून मेक काढल्याशिवाय इथं येऊन सांगता येत नाही, परवानगी नाही ना मिळत. तसा पुरंजनीच्या त्या ठिकाणी इशाऱ्यावर चालायचा. आता हे जास्त दिवस चाललं नाही. एक जरा नावाची दाशी त्या नगरात आली. जरा नावाच्या दाशीनं त्या पुरंजनाला पाहिलं, पुरंजनाला सांगितलं पुरंजना मला तुझ्यासोबत लग्न करायची इच्छा आहे. पुरंजनानं सांगितलं माझं लग्न अगोदरच पुरंजनी सोबत झालंय, मी तुमच्यासोबत लग्न करू शकत नाही. नाराज झाली ती जरा नावाची दाशी, वापस गेली. चंडवेग नावाचा गंधर्व भेटला तिला. त्या चंडवेग नावाच्या गंधर्वानं विचारलं तुम्ही नाराज का आहात? तिने सांगितलं ज्याच्यासोबत लग्नाचा प्रस्ताव जोडते तो माझ्यासोबत नकार देतो, या गोष्टीची नाराजी आहे. त्यानं सांगितलं नाराज होऊ नका, मी तुमची मदत करतो. माझ्याकडे 720 सैनिक आहे, त्याच्यातले 360 पांढरे सैनिक आहे, 360 काळे सैनिक आहे. हे घेऊन जा, ज्याच्यासोबत लग्न करायचंय त्याच्यासोबत जबरदस्ती युद्ध करा, त्याला परास्त करा आणि त्याच्यासोबत लग्न लावून द्या. प्रसन्न झाली. ते 720 सैनिक घेतले. ती जरा नावाची दाशी पुरंजनाकडे आली, पुरंजनावर आक्रमण केलं. जर तू त्या ठिकाणी मनानं लग्न करत नसेल तर आता मी तुझ्यावरती आक्रमण करून तुला ताब्यात घेऊन लग्न करणार आहे. पुरंजन घाबरला, पळत गेला. पुरंजनीला म्हणायला लागला पुरंजनी पुरंजनी ही दाशी आली आहे, बळजबरीने लग्न माझ्याशी करू इच्छिते, माझी लग्न करायची इच्छा नाही. तिनं सांगितलं घाबरू नका, आपल्याकडे सुद्धा सैनिक आहे. हिच्याकडे होते 11 सैनिक आणि तिचे 720 सैनिक. युद्ध सुरू झालं. क्षणार्धात 11 गेले आणि 11 गेल्याच्या नंतर तिनं पुरंजनाला आपल्या ताब्यात घेतलं. बळजबरीनं लग्न लावलं जरा नावाच्या दाशीनं पुरंजनासोबत. आता पुरंजनी राहिली बाजूला, पुरंजन गेला दाशी सोबत. आता लग्न लागलं, पण पुरंजनाच्या डोक्यात एकच विचार होता, माझी पुरंजनी, माझी पुरंजनी, माझी पुरंजनी. आता शास्त्र असं सांगतं अंते मती सा गती. मरते वेळेला जो विचार डोक्यात असला तो जन्म पुढे घ्यावा लागतो. म्हणजे जन्म घेणे लागे वासनेनुसार जन्म घ्यावा लागत असेल तर याच्या डोक्यात वासना होती बाईची. पुढचा जन्म बाईचा मिळाला. पण बाईचा जन्म मिळाला राजाच्या घरी. तो राजकन्या म्हणून जन्माला आला. लग्न झालं पुढच्या राजकुमारासोबत. तो राजकुमार लग्न झाल्याच्या नंतर युद्ध करायला गेला. युद्धामध्ये मारल्या गेला. तो मरण पावला म्हणून हिला सती जाण्याची वेळ आली. आता तो मेलेला आहे, चिता रचलेली आहे, ती चितेवरती बसलेली आहे. पुरंजन होता पहिले, आता पुरंजनी झाला. जरा ध्यान द्या. पुरंजनी झाला, मेलेलं प्रेत मांडीवरती घेतलं रडतोय. अविज्ञातला आठवण झाली. बरेच दिवस झाले मित्र तीर्थयात्रा करायला गेला, अजून वापस आला नाही. म्हणून त्याला शोधाय करता आला. शोधायला आला, अरे तो पुरंजन होता, याची तर पुरंजनी झाली. म्हणजे आता बाई झाला. एका मेलेल्या माणसाला मांडीवर घेऊन रडतोय. म्हणून त्याला विचारलं मित्रा जरा आठवण कर, हे काय करतोयस तू? तो बाईच्या वेशात आलेला पुरंजन म्हणतो लाज नाही वाटत तुला एका बाई माणसाला मित्रा म्हणतोस? हा, अरे दुःखमय वातावरण आहे, तू काय बोलतोस? त्याने आठवण करून दिली, जरा डोकं खाजव. अरे मी तुझा मित्र आहे राजा. अरे तू मागच्या जन्मामध्ये मी तुझा मित्र, मी अविज्ञात आहे, तू पुरंजन आहे, जरा आठवण कर. त्यानं डोकं खाजवलं, त्याला आठवण आली. खरंच मी मागच्या जन्मातला कोण होतो? पुरंजन. वासना शिल्लक राहिल्यामुळे कोण झालो? बाई. आता दृष्टांत इथं संपला. सिद्धांत पुढे ऐका. विठ्ठल विठ्ठल आता नारदाला प्राचीनभर ही नावाच्या राजानं त्या ठिकाणी प्रश्न विचारला, महाराज कथा सांगितली तुम्ही, मला बरी वाटली, परंतु कथा माझ्या डोक्यात बसली नाही. सुंदर कथा आहे, हे तुम्ही सगळं चरित्र मांडलेत माझ्या पुढं, पण मला हे कळालं नाही. तुम्हाला सुद्धा कळालं का? ऐका आता. कोण पुरंजन आहे, कोण अविज्ञात आहे, कोणत्या शहराची यात्रा झाली,
कोणतं 9 दरवाजाचं शहर आहे, त्या शहरातली असणारी महाराणी कोण आहे, तिचे 11 सैनिक कोणते आहेत, त्या 11 सैनिकाबरोबर त्या ठिकाणी जी दाशी त्या नगरावरती आक्रमण करून आली ती जरा दाशी कोण आहे, त्या जरा दाशीला चंडवेग नावाचा गंधर्व भेटला तो कोण आहे, त्याचे असणारे 720 सैनिक कोणते आहे, हे कोणते विचारल्याच्या नंतर नारदाला प्राचीनभर ही राजा सांगायला लागला. याच्यातलं मला काही समजलं नाही. त्यावेळेला नारदानं सांगितलं, ऐक, अरे अविज्ञात म्हणजे भगवान परमात्मा, पुरंजन म्हणजे हा जीव आहे, जीव हा जीव तीर्थयात्रा करायला निघाला. कोणते शहर घेतले, अहो कधी झाड झाला, कधी विंचू झाला, कधी पाल झाला, कधी हरिण झाला, कधी कुत्रा झाला, कधी कोरा झाला, अनेक शहरं त्यानं पालती घातली, एका एका शहराची यात्रा केली. एकही शहर मनाला प्रसन्नता वाटेल असं मिळालं नाही. शेवटी जाता जाता, कारण काय माहिती का, एक एक जन्म कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य जन्म. अहो एवढं सगळं फेरल्याच्या नंतर मागून त्याला शेवटी एक शहर दिसलं, ते म्हणजे हा नरदेह. हा 9 दरवाजाचं शहर आहे, याला सुंदर तटबंदी आहे, असा देह दुसऱ्याला नाही. बरं ग, इथं जन्माला यावा हा देह धारण करून त्यावेळेला देव इच्छा करतात, स्वर्गीचे अमर ज्यांनी पुण्य कमवून स्वर्ग प्राप्त केला त्यांना इच्छा होती पुन्हा इथं जन्माला येऊन हा देह मिळावा याच्याकरता. त्या जीवाला हा देह दिसला 9 दरवाजाचं शहर. याला 9 दरवाजे आहेत, 2 कान आहे, 2 डोळे, 2 नाक, 1 तोंड, असे 7 दरवाजे वर आहेत, 1 शिश्न आणि गुद असे 2 आहेत. किती झाले? 9. हे दरवाजाचं शहर त्यानं पहिला आतमध्ये प्रवेश केला. या आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर याच्यातली महाराणी कोण आहे, याच्यातली महाराणी आहे बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाके शिराजे सबळ सिद्धी, एकाके शिराजे सबळ सिद्धी, सकळ सिद्धी, एकाके शिराजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकी राज सकळ सिद्धी, एकाकी राज सकळ सिद्धी, नाही तुझे, एकाकी राजे सकळ सिद्धी, एकाकी राजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकी राजे सकळ सिद्धी. अहो ही वैभवशाली बुद्धी पाहिली, हिचे 11 सैनिक आहे का कोणते, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, हे इकडचे इकडचे दोन्ही 5, किती झाले? 10 झाले. 11वं मन. हा त्या ठिकाणी याच्यातला मुख्य सेनापती मनाजी पाटील देहगावीचा. विश्वास कोणी धरू नका त्याचा, घात करील नेमाचा पडाल फशी. तो पुढे चालतो, ही बुद्धीमध्ये चालती. या जीवानं पुरंजनानं त्या बुद्धीसोबत लग्न लावलं. तिच्या म्हणल्याप्रमाणे वागायला लागला. बाजारला गेला, सगळा बाजार करून आला, बस स्टँडला थांबला, पुन्हा बुद्धीत आलं की 1 पिशी आणायची राहिली काळी, पुन्हा जीव वापस गेला. म्हणजे पुरंजन कोणाचा ऐकतो? बायकोचा ऐकतो. ऐका, आता याचं त्या ठिकाणी महाराज लग्न झालं, संसार सुरू झाला, जीवाचं लग्न लागलं बुद्धीसोबत. आता जीव बुद्धीसोबत राहायला लागला. लग्न लागलं, बरेच दिवस झाले, जरा नावाची दाशी आली. जरा नावाची दाशी म्हणजे म्हातारपण. दाशी आली की केस पांढरे होतात, पहिली चक्कर आहे तिची, पण पटत नाही जीवाला. जीव लग्न लावायला तयार नाही होत तिच्यासोबत. थोडेफार पांढरे व्हायला लागले की दुकानात जातो, इंडिका, गोदरेज, गार्नियर, निशा काय असेल ते सगळे आणतो, काटो, घोलो, लगालो, हर सफेद बाल काला बनालो. दाशी आली, पुरंजनाला आवडली नाही. पुरंजनानं लग्न करायला नकार दिला. नाराज होऊन गेली. चंडवेग नावाचा गंधर्व भेटला. चंडवेग म्हणजे संवत्सर, आणि या संवत्सराकडं 360 काळे 360 पांढरे सैनिक आहे. कोणते कोणते? एका वर्षामध्ये 2 आयन, 1 उत्तरायण 1 दक्षिणायन. या दक्षिणायन उत्तरायण मध्ये येणारे 360 रात्री आहेत आणि 360 दिवस आहेत. मिळून किती झाले? 720. या 720 या 11 म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रियासोबत युद्ध केलं. गेले ना ते असे संवत्सर उलटत उलटत गेले. असे काही जणांचे 11 सैनिक आले, आतापर्यंत परास्त झाले. पुन्हा पुढं अहो या असणाऱ्या चंडवेगासमोर तिथं त्यांचं परास्त झाल्याच्या नंतर या चंडवेगानं, त्या म्हातारपणानं म्हणजे चंडवेगानं जरा नावाच्या दाशीच्या हातामध्ये या जीवाला देऊन टाकलं. म्हातारं झालं. आणि म्हातारं झाल्याच्या नंतर आपण म्हणतो ना, जीवाचा स्वभाव आहे जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे देहांतरा ते स्वीकारीचे चैतन्यनाथ. अहो तो निघाला जीव, म्हातारपणानं त्याला खेचून घेतलं. पण ऐका, इथंच गुंतून पडला. कशामुळं? वासना शिल्लक राहिली. संसारात गुंतून राहिला जीव, त्याच्यामुळं.
आणि याच्यामुळं हा जीव दुःखी झाला. तुकोबरायानं पाहिलं, हा जर जीव एवढा दुःखी असेल तर देव एकच आहे, एकाच देवाला आपलंसं करायचंय. बाबा तुमचं नाव? रामचंद्र बाबा. इथं रामचंद्र बाबा आहे. तुमच्या घरचे लोक तुम्हाला काय म्हणते? आहो. पोरं तुम्हाला म्हणते बाबा, तुमचे भाची तुम्हाला म्हणते मामा, तुमची पुतणी तुम्हाला म्हणते काका, बरोबर आहे? हे सगळे तुमचे व्याही तुम्हाला व्याही म्हणते, बरोबर आहे? तुमच्या साडूचे पोरं ते काका म्हणते तुम्हाला. आता विचार जर केला तर हे काका बी आहे, हे आहो बी आहे, हे मामा बी आहे, हे फुवा बी आहे, हे मावसा बी आहे. विचार जर केला तर माणूस किती आहे? रामचंद्र बाबाच आहे. मग हेच मामा झाले, हेच मावशी झाले, आणि हेच काका झाले, हेच आहो बी हेच झाले, एवढे सगळे झाले. माणूस किती आहे? एकच. आहो बी हेच झाले. त्यांचं नाव रामचंद्र बाबा. पण हेच रामचंद्र बाबा एवढ्या सगळ्या भूमिका निभावतात. लक्षपूर्वक ऐका. आता आपण त्याच्या जवळ आहे. देवही तसा एकच आहे. कोणी त्याला महादेव म्हणतं, कोणी त्याला रामचंद्र म्हणतं, कोणी त्याला त्या ठिकाणी परमात्मा म्हणतं, कोणी त्याला विष्णू म्हणतं, कोणी त्याला पद्माकर म्हणतं. एवढ्या सगळ्या नावानं तुम्ही ज्याला सगळे हाका मारतात, तुकोबरायानं सांगितलं हे जेवढे तुम्ही आवाज देणारे त्यातले जसे रामचंद्र बाबा एकच, सगळ्या नात्याची एकच ठरतात. त्याला कोणी काका, कोणी मामा, कोणी मावसा, कोणी त्या ठिकाणी भाया, एवढं सगळं जर म्हणत असेल तर तसा देव या ठिकाणी नाना रंगानं नटला. तुकोबरायानं सांगितला तो आपला देव एक करा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. येणे विना जीवा सुख नोय, येणे विना जीवा सुख नोय. कुमाये कुमार 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 कुमाये कुमार 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 कुमाये कुमाये कुमार कुमाये कुमार कुमाये कुमार कुमाये विठोबार कुमार 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 घुमाई कुमार घुमाई कुमार घुमाई कुमार घुमाई कुमार घुमार कुमार कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. कुमार घुमाई जय जय कुमार घुमाई कुमार घुमाई कुमार घुमाई कुमार कुमार घुमाई कुमार घुमाई कुमार घुमाई तुकोबराय तुम्ही सांगितलंय आम्हाला देव एक आपला करा, हे खरं आहे. पण जर एवढं सांगितल्याच्या नंतरही जर कदाचित आम्हाला ते जमलं नाही, त्या देवाला आपलंसं करता आलं नाही. आपलं करणं म्हणजे काय करणं? आपला या शब्दामध्ये लई मोठी ताकद आहे बाबा. आपला या शब्दामध्ये फार मोठी ताकद आहे. आपला सोयरा, आपला काका, आपला मावसा, आपला म्हणजे याला सख्यपण, भगवंताशी जोडल्यानं सख्यपण. जोपर्यंत भगवंतासोबत तुम्ही सख्यपण जोडत नाही तोपर्यंत तो आपला होत नाही. त्याला तुम्ही आपलं म्हणूच शकत नाही. हे मुख्यत्व कारण आहे त्याचं. मग तो सख्य भाव भगवंताशी जोडल्याशिवाय, त्याला आपलं म्हणल्याशिवाय त्या ठिकाणी तो महाराज तुम्हाला स्वीकारायला तयार नाही. म्हणून संत म्हणतात बरं का, त्याचं भजन करताना तू माझा आहे असं म्हणून करावं लागेल. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. करा भजन सगळ्यांनी.
याला सख्य भाव म्हणतात. जोपर्यंत तुम्ही त्याच्यासोबत नातं जोडत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तो तुमचा होऊ शकत नाही, बरं का. ज्या दिवशी तुम्ही त्याचे बनून जाल त्या दिवशी तुमच्यातले सगळे विकार गळून जाईल. षड विकाराची बाधा ज्या दिवशी तुम्हाला स्पर्श करणार नाही, समजून घ्यायचं भगवंत आपलासा झालाय, भगवंताला आम्ही आपलं केलंय, असं केव्हा होईल? ज्या वेळेला तुमच्या शरीरातले असणारे सगळे विकार गळून जाईल. काम क्रोधादी बाधा त्या ठिकाणी संपुष्टात येतील. प्रमाण भरपूर आहे बाबा, आता वेळ संपली, आपली वेळ राहिला नाही. आता ऐका, जर कदाचित तुकोबा असं घडलं नाही तर तुकोबराम महाराजांनी सांगितलं बाकी गोष्टी जर तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला तर ये रती माईके दुःखाची, एक सोडून इतर गोष्टी हे माईक पदार्थ आहे. आणि या माईक पदार्थ काय तर हे दुःख देणारे, ते त्या ठिकाणी प्राप्त करताना सुद्धा दुःख आहे आणि सोडताना सुद्धा दुःख आहे. हे ध्यानपूर्वक ऐका. काहो महाराज, जर कदाचित तो आपला झालाच, तो भगवंत आपला झालाच, मग तो भगवंत झाल्याच्या नंतर तो भगवंत आम्हाला काय करतो? अविनाश करी. कारण भगवान परमात्मा कसा आहे? हा जीव मुळात त्या ठिकाणी अविनाशी आहे. अमर हा हा अमर आहा, खरे की पहा खोटे ते. अहो हा अमर आहे. आणि या अमर परमात्म्यानं म्हणजे या जीवाला परमात्म्यानं त्या ठिकाणी आपलंसं केलं की हा अविनाशीच आहे मुळात. तुम्हाला त्या ठिकाणी या गोष्टीचं दुःख आहे की यानं शरीर टाकलं की असं वाटतं माणूस मेला. हा मेलेलाच नाही. ही भावना कधी आहे? याला जीव पण प्राप्त झालं त्यावेळेला ही भावना आहे. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की देव आपण आपलासा केला त्यावेळेला तुम्ही आणि देव वेगळे असा भास त्या ठिकाणी होणार नाही. म्हणून अविनाश करी आपुलिया ऐसे मनापिशे गोविंदाचे. तो घेऊन जाईल तुम्हाला त्या स्थितीला, पण त्याच्याकरता गोविंद नामाचा त्या ठिकाणी छंद लावून घ्यावा लागेल. लक्षात ठेवा, जर एवढं सगळं तुम्ही केलं नाहीच राजा तर शेवटी त्या ठिकाणी मरायचं निश्चित आहे. तुकोबानं सांगितलं असे जर मरणारच असेल तर त्याच्यापेक्षा असे मराना. तुका म्हणे
एक एका होनी बळी, एकापेक्षा एक आहे महाराज. त्यांचं जर ऐकत राहिलं तर आपला वेळ संपून जाईल. असं वाटत होतं ऐकत राहावं, परंतु वेळेच्या मर्यादा आहेत. आता आजूबाजूला जी मंडळी उभी आहे ती सगळी वाढणारी मंडळी आहे. आता काही काही मंडळी जेवणारी बी आहे, जेवणारी सगळ्याचे समजा, परंतु काही काहीची आवड जेवणामध्ये असते. कारण लग्नाला जाणारे ही सगळे वेगवेगळे विचाराची मंडळी असतात. मुलीला वाटतं म्हणजे कन्या रूपये वरयते रूप, हो कन्याला वाटतं माझा नवरा त्या ठिकाणी सुंदर असला पाहिजे, आईला वाटतं श्रीमंत असला पाहिजे, भावाला वाटतं चांगल्या कुळाचा असला पाहिजे, आणि मिष्टांना इतर योजना बाकीच्याला वाटतं पंगत चांगली झाली पाहिजे. बाकीच्याला काही घेणं राहत नाही तुमचं कुळ कसं आहे, त्याच्यात तुमचा नवरदेव कसा आहे, नवरी कशी आहे, याच्याशी काही घेणं राहत नाही. म्हणून काही काही मंडळी अशी, आणि कीर्तनाला श्रोते 3 प्रकारचे असतात बरं का. म्हणून बरीच मंडळी काही जेवणासाठी थांबलेली ती आपल्याला त्या ठिकाणी रागराग करतील. म्हणून रागराग करू नका. जवळजवळ आपण कीर्तन संपुष्टात आलोय, आपण जवळ आलोय, आणि लक्षपूर्वक ऐका. मरायचं एक दिवस सगळ्याला राजा, पण संत सांगतात इथं जिवंत मेल्यावर सुद्धा राहत आहेत. किती वर्ष झाले हो माऊलीला जाऊन, ज्ञानोबा राहायला जाऊन किती वर्ष झाले? हा 728. बाबाचं उत्तर आहे 728 वर्ष माऊलीला जाऊन झाले. असं वाटत नाही माऊली गेलेत. आजही आळंदीला जा, समाधीवरती माथा ठेवा, कान लावा समाधीला. समाधीमधून अजूनही ज्ञानोबाचा आवाज येतोय. याचा अर्थ असा आहे आमचे ज्ञानोबा इथंच आहे. तुकोबा जाऊन बरेच वर्ष झाले, छत्रपती जाऊन अनेक वर्ष झाले. राजा हा शब्द मुखावर आला की अंगावरची रोम उभे राहतात. ही लोक इथं जिवंत आहे महाराज बरं का. ही मंडळी देहानं जरी इथून गेली असेल, अहो हा पंचरतीत आधम असणारा हा देह आहे, तो देह नाच जरी पावला असेल, परंतु त्यांच्या कीर्तिरूपाने इथं ते शिल्लक आहे. म्हणजे कीर्ती करून इथं शिल्लक राहता येतं. लक्षपूर्वक आहे का. आपले बरेच आजोबा पंजोबा, खापर पंजोबा, ढोपर पंजोबा गेले. 3 पिढ्याच्या वर नावं माहिती नाही बाबा आपल्याला, आपल्या घरच्या लोकांची. काय कारण आहे? कीर्ती तेवढी नव्हती की इथं शिल्लक उरेल. 17 वर्ष 7 महिने आणि 27 दिवसाचं आयुष्य जगल्या आदिशक्ती मुक्ताबाई, एवढंच होतं. पण 1400 वर्षाचा असणारा चांगदेवाला ज्ञान शिकून गेले. आजही मुक्ताबाईचा विचार जिवंत आहे. कधी मुक्ताई नगरला जाऊन दर्शन घेऊन पहा. हा साक्षात्कार आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती या जगामध्ये जिवंत राहता येतं. पण त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतं. समाजाचं देणं आहे. हा समाज त्या ठिकाणी तुमच्यावर काहीतरी उपकार करून गेला, त्या उपकारार्थ तुम्हाला त्या ठिकाणी त्यांच्या प्रती काहीतरी कार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे, जीवाचं कर्तव्य आहे. सगळेजण आपण आपलं शोधण्याकरता पडलोय. दुसरे का पैसा मेरे जेब में कैसा याच्याकरता सगळ्यांची धावपळ आहे. पण कितीही पैसे कमवणाऱ्याने 1 रुपया सोबत नेला नाही. रावणाचं उदाहरण आहे, प्रमाण सगळे माहिती आहे तुम्हाला. कारण सांगा ती कवडी, एवढी इस्टेट जर असताना रावणासारख्याला नेता आली नाही, आपल्याला काय नेता येणार आहे. म्हणून अपकीर्ती करून इथंच मेल्यापेक्षा कीर्ती करून इथं जिवंत राहावं. तुकोबरायानं सांगितलं, तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. धावत्या वेगामध्ये आपण अभंगाला त्या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, सोडवला नाहीच. कारण आपल्याला तेवढा वेळ नव्हता. काही याच्यात गेला, काही इकडं सारखात गेला, काही तिकडं सारखात गेला. बराच वेळ त्याच्यामध्ये निघून गेला. बोलण्यासारखं भरपूर होतं. माझा घसा असा ताणलाय बरं का, कारण याच्यात आवाज कमी असल्यामुळे घसा ओढल्या गेला. आणि तुम्हाला सांगतो 12:30 वाजेपासून 4:30 पर्यंत मी व्यासपीठावर होतो. श्रीमद भागवताची कथा चालू आहे. तिथून उतरलो, मला मंडळीचे फोन एवढे चालू होते. साहजिक आहे, एवढं सगळं नियोजन लावलं, जर बाबाच आला नाही तर ही मंडळी तिथं थांबतील ना. आमच्या सुरेश भाऊचा, त्यांचे बरेच माऊलीचे, त्यांचे सगळ्यांचे फोन आले. महाराज मंडळीची सुद्धा फोन आले. धावत धावत इथपर्यंत आलो. तुम्हाला सगळ्यांना पाहिल्याच्या नंतर थकवा निघून गेला. दुसरी गोष्ट, गणपती बाप्पाचा महोत्सव आहे. गुरुजीच्या मार्गदर्शनाने आहेत. सगळ्यांचे चेहरे टवटवीत आहे. दुसरी गोष्ट, इथं नुसते गायकच नाही, इथं नुसते वादकच नाही, इथं रथी महारथी कीर्तनकार सुद्धा बसलेले आहेत. म्हणून बोलताना सुद्धा तोला मोलाचं बोलावं लागत होतं. तुमच्याकडे पाहिलं की मला असा भेव वाटतो. काही प्रमाण तर चुकणार नाही ना आपलं. कारण उभे असणाऱ्यापैकी किमान 10 कीर्तनकार उभे आहे टाळ घेऊन. आणि मी तर स्वतःला भाग्यशाली समजतो की माझं आज भाग्य आहे की इतके कीर्तनकार एकाच वेळेला माझ्या कीर्तनाला. दुसरी गोष्ट, एवढे गायक आहेत. आम्ही उत्तर कार्याच्या 10व्याच्या कीर्तनाला जातो, 3च माणसं नेतो. लय महागात पडते आम्हाला. 3च माणसं लय महाग पडते. कारण यांच्या किमती काय आपल्याला माहिती आहे ना. आता याच्यात नाही बोलत मी, हे चालू आहे, लाईव्ह आहे. नाही ना.
एवढं कापून टाका त्यातलं. हे चॅनलचं नाव काय तुमचं? ब्रह्मांड नायक यांचं यूट्यूब चॅनल आहे. जे आता तुमचे आले नसतील कोणी त्यांना सांगा याच्यावर आहे तो कार्यक्रम. मला असं वाटतं फिरत्या चतुर्थीचे प्रत्येक कीर्तन तुम्ही याच्यावर लाईव्ह करा. काही काही कीर्तनकार नाही जोडू देत. त्यांचा मला फोन आला होता की बाबा मी येणार आहे, ते घेऊन येणार आहे, आणू का? या घेऊन, काय अडचण आहे. आता आपलं जर तितकंच बजेट असतं तर आपण म्हणलं असतं नको रे बाबा, कारण दुसऱ्या गावात गेल्यावर मग काय सांगावं असा बी प्रश्न बऱ्याच वेळेला पडतो. कारण ठरलेले जर नियम असले मग दुसरं काय सांगावं दुसऱ्या गावात. असे काही केलं पंचायत म्हणून लावू नाही देत. आपल्या चॅनलचं नाव काय गुरुजी? हा, म्हणजे धनंजय देशपांडे या नावानं आमच्या गुरुजीचं चॅनल आहे. गुरुजींचा आमचा फार जुना परिचय आहे. सगळी परिचयाची परिसरातली मंडळी आहेत. जवळजवळ तुमच्या 75% गावामध्ये आता कीर्तनं झालेली आहेत आणि सगळे परिचयाची, स्नेहाची, प्रेमाची मंडळी आहेत. एवढं सगळं प्रेम तुम्ही गुरुजीवर करतात, खरं अफाट आहे. आणि असंच प्रेम त्या ठिकाणी तुम्ही करत राहणार आहे. मला माहिती आहे यावर्षी मे महिन्यामध्ये गुरुजीचा त्या ठिकाणी अमृत महोत्सव तुम्ही जाफराबाद नगरीमध्ये सादर करणार आहात. ज्यांचं ज्यांचं प्रेम आहे गुरुजींवर, खरंच आपलं काहीतरी त्याच्यामध्ये योगदान असलं पाहिजे. मग कुणाचं पंक्तीचं असेल तिथं तुम्हाला मागायला कुणीच येणार नाही. बरोबर आहे ना गुरुजी? कोणीच तुमच्याकडे मागणी करणार नाही, कुठं पावती त्या गोष्टीची असणार नाही आहे. सगळे स्वतःहून करणार आहे. असं वाटत असेल आमच्या गावाला एका चांगल्या मार्गावर आणून उभं करणारे महान संत तपस्वी आमच्या गावात जर आले असतील तर त्यांची 75वी साजरी करण्यासाठी माझं सुद्धा योगदान असलं पाहिजे. म्हणून त्याच्यामध्ये ज्याला ज्याला शक्य झालं त्यानं सडळ हाताने देण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त संख्येनं त्या कार्यक्रमाची त्या ठिकाणी शोभा वाढवा. अहो, जाफराबाद तालुक्यातला आता सगळ्यात मोठा महोत्सव असणार आहे हा. म्हणून या सगळ्या मंडळीने विचार करून तो कार्यक्रम असा ठेवला की कुठल्या गावात कार्यक्रम नसला पाहिजे. आणि तुम्ही उभे, मला असं माहीत पडलं की जर गैरहजर राहिले किती ते हा वाढवला काय आकडा? 5 होता ना? 10,000 आहे. 10,000 आहे, बरोबर लावला तुम्ही. तुम्हाला माहिती आहे याला एखाद्याला 10,000चं कीर्तन जर भेटलं ते जाऊ शकतं. बरोबर आहे ना? म्हणून कोणीच कीर्तनाला जाणार नाही, कोणी त्या ठिकाणी आपल्या स्पेशल कार्यक्रमाला जाणार नाही. त्या कार्यक्रमाला सगळ्यांचं योगदान विशेष असलं पाहिजे. आणि त्या गुरुजींना आपल्या सगळ्यांचं आयुष्य लागो अशी भगवंताकडे त्या ठिकाणी प्रार्थना करतो. झालेली सेवा वेडीवाकडी जी असेल ती गणपतीरायाच्या चरणावरती समर्पित करतो. आलेले सगळेच वारकरी सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. गायक, वादक, कीर्तनकार, कथाकार, भागवताचार्य, रामायणाचार्य, दोन्ही यूट्यूब चॅनल, प्रत्येक गावातून आलेले तुम्ही सगळे सकल भक्त मंडळी, गावातील असणारे समग्र गावकरी मंडळी, महिला मंडळ, विशेष करून वाढणारी मंडळी, या सगळ्यांच्या चरणावरती त्या ठिकाणी नतमस्तक होऊन गुरुजीला साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी माझ्या वाणीला विराम करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,